आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। राज्य शासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यासंदर्भातील निवेदन सादर करण्यात आले असून जुलै 2025 पासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली। या निर्णयानुसार वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात येणार आहे। तसेच जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 मध्ये अदा करण्यात येईल। नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीबाबत लवकरच स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार असल्याचेही मंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले। या निर्णयामुळे राज्यातील शासकीय आणि पात्र कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून शासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले। एक मिनिट, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तेत 3% वाढ याबद्दल मी निवेदन करू इच्छितो। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये जुलै 2025 पासून 3% अशी वाढ म्हणजे 55% ते 58% अशी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने तर जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी गुढीपाडवा निमित्ताने मार्च 2026 या महिन्यात प्रदान करण्यात येईल। उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील। सदरचा निर्णय लाभ सुमारे 5.16 लाख कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना 8.72 लाख निवृत्तीधारकांना होणार आहे।